होसाना प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित आहे. ऊर्ध्वलोकी होसाना. सर्वांना प्रभू येशूच्या नावामध्ये सलाम. आज 2025 वर्षापूर्वी येशू ख्रिस्तानं येरुशलेमेमध्ये जयघोषाने प्रवेश केला आणि त्याच्याबरोबर हजारो लोक येशू ख्रिस्ताबरोबर त्या ठिकाणी होते. चर्च ऑफ नॉर्थ इंडियाच्या आगमनाप्रमाणे आम्ही आज या ठिकाणी काही शास्त्रपाठ आजच्या विषयाला धरून अनुसरून आपण सर्वांनी वाचलेले आहेत, ऐकलेले आहेत. आवाज येतो का माझा? बाहेर बाहेर आवाज येतो का व्यवस्थित? जुन्या घराण्यातील आपण जकार्याचा 9वा अध्याय आणि 9 ते 12 हे वचन वाचले. सियोनाचा भावी राजा म्हणजे इस्रायलाचा भावी राजा, येरुशलेमेचा भावी राजा येशू ख्रिस्ताच्या अगोदर येशू ख्रिस्ताच्या थोडंसं वाटतंय तिथं काढून घ्यायचं. 538 वर्ष अगोदर जकार्या या संदेशकाने येशू ख्रिस्ताच्या बाबतीत भविष्यवाणी केलेली आपण या जुन्या काळामध्ये ऐकलेली आहे. येशू ख्रिस्त हा शांतीचा देव आहे. तो येरुशलेममध्ये प्रवेश करेल आणि तो म्हणतो येरुशलेमकडे जनक पहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. तो न्यायी व त्याच्या काही तारण आहे. तारण म्हणजे तो आम्हाला वाचवणार आहे. तो दीन आहे. तो गाढवावर गाढवीच्या पिंडावर म्हणजे शिखरावर बसून येत आहे. आणि या बाबतीत येशू ख्रिस्ताच्या बाबतीत येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या अगोदर जवळपास 538 वर्षापूर्वी जकार्या या देवाच्या संदेशाने भविष्यवाणी केली. आणि या भविष्यवाणी पूर्ण करण्याकरता आपण पाहतो 2025 वर्षापूर्वी येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. याच्या अगोदर जर आपण पाहिलं, बायबलमध्ये आपण शुभवर्तमानामध्ये ऐकतो अनेक वेळेस येशू ख्रिस्त येरुशलेममध्ये जातो. परंतु या वेळेस या घटनेला येशू ख्रिस्त येरुशलेममध्ये प्रवेश करतो आणि हा जो वृत्तांत आहे, ही जी परिस्थिती आहे किंवा हा जो घडलेला क्रम आहे, हा 40 शुभवर्तमानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मत्तई, मार्क, लूक आणि योहान या 40 शुभवर्तमानामध्ये त्याचं लिखाण करून ठेवलेलं आहे आणि ते आपण सर्वांना आपल्या सर्वांना ते ठाऊक आहे. मत्तई शुभवर्तमान याचा 21वा अध्याय वचन 1 ते वचन 1 ते 11. त्याप्रमाणे मार्क शुभवर्तमान याचा 11वा अध्याय वचन 1 ते 11. लूक शुभवर्तमान याचा 19वा अध्याय वचन 28 ते 44 व योहान शुभवर्तमान याचा 12वा अध्याय वचन 12 ते 19. या 40 शुभवर्तमान काळाने हा जो येशू ख्रिस्ताचा येरुशलेममधील प्रवेश आहे त्या संदर्भामध्ये लिखाण करून ठेवलेलं आहे किंवा जी घटनाक्रम घडलेला आहे त्या संदर्भात त्यांनी लिहिलेलं आहे. थोडासा फरक आहे. काही ठिकाणी गाढवी म्हटलेलं आहे तर काही ठिकाणी गाढवी व त्याचं शिंगरू असा उल्लेख केलेला आहे. काही ठिकाणी खजुराच्या डाळ्या म्हटलेला आहे. असा थोडासा फरकाने प्रत्येक शुभवर्तमान काळाने ही जी घटना घडलेली आहे त्या घटनेचा वृत्तांत आपल्या शुभवर्तमानामध्ये दिलेला आहे. आणि मग असं या घटनेला अनन्यसाधारण महत्त्व काय आहे, काय याचं रहस्य आहे, का बरं या दिवसाला अतिशय महत्त्वाचा दिवस म्हणून देण्यात आलेला आहे, का म्हणून आज आम्ही एवढी मोठी फेरी काढलेली आहे, का म्हणून आम्ही सर्व एकत्रित आहोत, का म्हणून आम्ही सर्वजण आनंदित आहोत, या मागचं रहस्य काय आहे हे आम्हा सर्वांना समजणं अत्यंत गरजेचं आहे. कारण येशू
याच्या अगोदर वारंवार यरूशलेममध्ये जात होता. त्यावेळेस असा जल्लोष करण्यात आला नाही. परंतु यावेळेस येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस यरूशलेममध्ये प्रवेश केला तर त्यावेळेस खूप मोठा जल्लोष करण्यात आला. आणि का तो जल्लोष करण्यात आला या संदर्भामध्ये आपल्याला सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे. आज झावळ्याचा रविवार हा आम्ही सण पाळत आहोत. बायबलमध्ये पुढे लिहिलेलं आहे झावळ्याचा रविवार. माहिती आहे तुम्हाला? बायबलमध्ये कुठेही लिहिलेलं नाही झावळ्याचा रविवार. परंतु मोठ्या विश्वासाने आम्ही तो पाळतो. का पाळतो याचा मागचा इतिहास समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. झावळ्याचा रविवार म्हणजे येशू ख्रिस्तानं यरूशलेममध्ये प्रवेश केला. काय प्रवेश केला? लूक शुभवर्तमान याचा 9वा अध्याय वचन 30 आणि 31. कोणाला जर भेटलं तो वाचा. लूक शुभवर्तमान याचा 9वा अध्याय वचन 30 आणि 31. लक्षात घ्या, फक्त या दिवसाला काय महत्व आहे, हा दिवस किती महत्वाचा आहे देवाच्या दृष्टिकोनातून आणि तुमच्या आणि माझ्या दृष्टिकोनातून तो किती महत्वाचा आहे. या दिवसाबद्दलची प्लॅनिंग मीटिंग, जसं आम्ही चर्च कमिटीची मीटिंग करतो ना, काही सण करायचे असते, काही योजना करायच्या असते, तर आम्ही पहिले मीटिंग करतो, प्लॅनिंग मीटिंग करतो. तशी ही मीटिंग झालेली आहे. कोरोनामध्ये झाली मीटिंग. येशू ख्रिस्ताचं त्या डोंगरावर ज्यावेळेस रूपांतर झालं त्यावेळेस कोण कोण तिथे उपस्थित होतं? मोशे, जो या भूतलावर अस्तित्वात नव्हता. आणखी कोण? एलिया, जो या भूतलावर अस्तित्वात नव्हता. हे स्वर्गातून येशू ख्रिस्ताबरोबर त्या यरूशलेममध्ये म्हणजे आजच्या दिवसासाठी, आजच्या दिवसामध्ये जे निर्गमन म्हणजे जो प्रणय आपण जे यरूशलेममध्ये प्रवेश करणार आहोत त्या संदर्भामध्ये येशू ख्रिस्ताबरोबर मीटिंग करण्यासाठी किंवा येशू ख्रिस्ताबरोबर या दिवसाचे नियोजन करण्यासाठी मोशे आणि एलिया त्या पर्वतावर येशू ख्रिस्ताबरोबर त्या ठिकाणी ते भेटले. त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, जे आपले निर्गमन यरूशलेमेत पूर्ण करणार होता त्या दिवशी ते बोलत होते. आजच्या दिवशी येशू ख्रिस्त त्या यरूशलेममध्ये जो प्रवेश करणार होता, त्या यरूशलेममध्ये प्रवेश करून त्याला जे महान कार्य केलं होतं ते तो पूर्ण करणार होता. ते कार्य कसं करायचं त्या संदर्भामध्ये मोशे आणि एलिया हे त्या ठिकाणी उपस्थित होऊन येशू ख्रिस्ताला मार्गदर्शन करत आहे, येशू ख्रिस्ताचा उत्साह वाढवत आहे. आणि त्या ठिकाणी जे दुःख तो सहन करणार होता त्या यरूशलेममध्ये तो सर्वसाधारण प्रवेश करणार नव्हता. तो राजा म्हणून, शांतीचा राजा म्हणून तो दुःखाचा वधस्तंभ आपला खांद्यावर घेण्यासाठी, त्या वधस्तंभावर आपलं मरण, त्या वधस्तंभावर आपलं रक्त सांडवण्यासाठी यावेळेस येशू ख्रिस्त त्या यरूशलेममध्ये प्रवेश करणार होता. आणि येशू ख्रिस्ता संदर्भामध्ये जे भविष्यवाण्याने भविष्य केलं होतं, जे परमेश्वराने भविष्यवाण्याच्या द्वारे प्रतीत केलं होतं, झकार्या याचा 9वा अध्याय आणि 9 ते 12 आम्ही वाचलेला आहे. यरूशलेमने गजर कर, कारण तुझा राजा हा तुझ्याकडे येत आहे. तो राजा येशू ख्रिस्त हा राजा आहे. तो दाविदाच्या वंशातला म्हणून तो येणार आहे. तो शांतीचा राजा आहे. स्तोत्रसंहिता 118 मध्ये त्या संदर्भामध्ये आम्ही वाचतो की तो शांतीचा राजा आहे. तो शांती प्रस्थापित करण्यासाठी येणार आहे आणि म्हणून तो राजा म्हणून त्या यरूशलेममध्ये प्रवेश करणार आहे. आपण जे प्रियकराचं पत्र जे वाचलेलं आहे त्यामध्ये आपण वाचतो, तो दीन आणि नम्र म्हणून तो आला. हा राजा होता. जे यहूदी आणि परुषीचे लोक होते किंवा जे देवाचे निवडलेले लोक होते, ज्यांना परमेश्वराने संदेश त्यांच्या मार्फत वारंवार सांगितलं होतं, यशया संदेश त्याच्या मार्फत त्यांना सांगितलं होतं आणि तुमचा राजा येणार आहे. मलाकी संदेशाने सांगितलं होतं, तुमचा राजा येणार आहे, मसीहा येणार आहे, तो तुम्हाला सर्व बंधनातून मुक्त करेल. आणि त्या राजाची लोक आतुरतेने वाट पाहत होते. या लोकांची पण तीच अपेक्षा होती. आजचा दिवस हा सर्व यहूदी लोकांसाठी खूप महत्त्वाचा होता.
निर्गमनाचा 12वा अध्याय, त्यामध्ये त्याला हेडिंग आहे वंदनाचा सण. वंदनाचा सण येऊन ठेवलेला होता. वंदन सण येण्या अगोदर सर्व जे यहुदी लोक इतरत्र गेलेले होते ते सर्व लोक त्या यरूशलेममध्ये एकत्र होत होते व दरवर्षी सालामालाप्रमाणे वंदन सण, आपला सर्वांना ठाऊक आहे की वंदन सण परमेश्वराने मोशेला आणि या यहुदी लोकांना साजरा करण्यासाठी सांगितलेला आहे. वंदन सण जो आहे त्या सणासंदर्भात आपल्या सर्वांना ठाऊक आहे. परमेश्वराने मोशेच्या द्वारे आपल्या लोकांना मिस्र देशातून बाहेर काढलं आणि तो फारो राजा ज्यावेळेस ऐकत नव्हता, परमेश्वराने तो मन कठीण केलं होतं आणि परमेश्वराने ज्या 10 पिढ्या त्याच्यावर आणल्या त्याच्यापैकी शेवटची जी पिढा जी होती की प्रत्येक मिस्री लोकांना प्रथम वत्स, प्रथम मुलगा किंवा त्या जनावरांचा प्रथम जो आहे तो परमेश्वर मारून टाकणार होता. आणि तो मारून टाकत असताना एक अद्भुत घटना त्या ठिकाणी घडणार होती. जे येशूचे परमेश्वराने निवडलेले लोक होते, जे देवाचे निवडलेले लोक होते, जे यहुदी लोक होते, जे इस्रायली लोक होते, त्यांच्या घरात एकही मरणार नव्हता. का तर परमेश्वर त्या लोकांचा तारण करणार होता. परमेश्वराने सांगितलं वंदन सणाची जी कृती परमेश्वराने करायला लावलेली आहे, प्रत्येकाने आपल्यासाठी एक कोकरा घ्यावा. आपल्या घराच्या आपल्या गरजेप्रमाणे, आपल्या कुटुंबाच्या संख्येप्रमाणे एक कोकरा घ्यावा. त्या कोकरात तो मारावा आणि त्या कोकराचं रक्त तुमच्या दाराच्या चौकटीला ते लावावं. येदोबाच्या या वनस्पतीनं ते रक्त तुमच्या दाराच्या कपाळपट्टीला लावावं, जेणेकरून त्या रात्री परमेश्वर स्वतः त्या मिस्र देशामधून तो जाणार होता आणि प्रत्येक घर ओलांडून जाणार होता. ज्या ज्या घरावर त्या कोकराचं रक्त लावलेलं असेल त्या ते बघून परमेश्वर त्या घराचं तारण करणार होता, त्यांना वाचवणार होता आणि मग तो ओलांडून पुढे जाणार होता. म्हणून त्याला वंदन सण हा पाळायला लावला. मग आजच्या दिवसाचं आणि या वंदन सणाचं काय सांगत आहे? या यरूशलेममध्ये वंदन सणाच्या दिवशी जर आपण वाचलं तर 10व्या दिवशी, या महिन्याच्या 10व्या दिवशी प्रत्येकाने आपल्यासाठी कोकरा आणायचा होता. त्या वंदन सणामध्ये जे लोक होते ज्यांच्याकडे कोकरे विकण्यासाठी होते ते सर्व लोक त्या यरूशलेममध्ये कोकरे विकण्यासाठी जवळजवळ 3 ते 5 लाख कोकरे, म्हणजे त्या ठिकाणीचे वधण्यासाठी लोक त्या ठिकाणी विकायला आणत होते. जवळजवळ जर अभ्यास केला तर 3 ते 5 लाख त्या ठिकाणी कोकरे विकले जात होते. आणि आजच्या दिवशी आज कोकरा खरेदी करण्याचा दिवस होता. असं सांगितलेलं आहे की महिन्याच्या 10व्या दिवशी तो कोकरा तुम्ही विकत घ्यावा. जो कोकरा ज्याला तुम्हाला वधायचा आहे वंदन सणासाठी, तो 14व्या दिवशी म्हणजे 4 दिवसांनी तो वधावा. आजचा दिवस हा कोकऱ्याचा दिवस आहे. आणि म्हणून आपला सर्वशक्तिमान परमेश्वर येशू ख्रिस्त, जो परमेश्वराने जो आपला एक पुत्र, जो कोकरा, हा कोकरा वधण्यासाठी, त्याला विकत घेण्यासाठी त्या ठिकाणी हा कोकरा त्या यरूशलेममध्ये प्रवेश करत आहे. आजच्या दिवसाचं जे रहस्य आहे, जे महत्व आहे, आज कोकऱ्याचा दिवस आहे. आणि आजच्या दिवशी त्या यरूशलेममध्ये देवाच्या निवडलेल्या लोकांनी आपल्या पाप क्षालनासाठी तो कोकरा आपल्या घरी घेऊन जायचा आहे. आणि आजच्या दिवशी तो कोकरा ते घरी घेऊन जातात. आणि चौथ्या दिवशी म्हटलं म्हणजे उत्तम शुक्रवारच्या दिवशी या यहुदी लोकांच्या कालखंडाप्रमाणे त्यांचं जे कॅलेंडर होतं ते सायंकाळी 6 वाजेनंतर त्यांचा दिवस चालू व्हायचा. 6 ते 9, 9 ते 12, 12 ते 3. पिक्चरचं शोधही आहे त्यांचा त्यावेळेस 3 क्रम कॅलेंडर जे आहे, सायंकाळी 6 वाजता त्यांचा पहिला प्रहर असायचा. पहिला प्रहर, दुसरा प्रहर, तिसरा प्रहर. आणि आपण पाहतो की शुक्रवारच्या दिवशी येशू ख्रिस्तानं 3 वाजता त्या वधस्तंभावर आपला प्राण दिला. म्हणजे या कालखंडाप्रमाणे जर आम्ही बघितलं तर आजचा 10वा दिवस आणि 14व्या दिवशी तो वधस्तंभावर तो ख्रिस्त, जो आमचा प्रभू येशू ख्रिस्त, देवाने त्याच्या न्यायाप्रमाणे जो वंदनाचा सण परमेश्वराने साजरा करायला लावलेला आहे, त्याच देवाने पूर्णपणे
स्वतः त्या वधस्तंभावर आपलं प्राण अर्पण करण्यासाठी त्या यरूशलेममध्ये प्रवेश करत आहे. फक्त एकटा नाही, परंतु हजारो लोक त्याच्या पाठीमागे होते. ते कोण कोण होते आपण नंतर पाहणार आहोत. परंतु तो स्वतःला राजा म्हणून त्या ठिकाणी प्रस्थापित करत आहे. आणि म्हणून आपण पाहतो तो गाढवावर बसून आलेला आहे. गाढवाच्या शिंगावर बसून आलेला आहे. गाढव जे आहे, अनेक लोक अनेक देवाचे संदेश ते याच्यावर संदेश देताना म्हणतात की आम्ही गाढव आहोत आणि परमेश्वराने आम्हाला गाढवाची उपमा दिलेली आहे आणि त्या गाढवासारखे आम्ही आहोत. प्रियजनो, आम्ही गाढव नाही, आम्ही देवाच्या प्रतिरूपाचे आहोत. देवाने त्याच्या प्रतिरूपात आम्हाला बनवलेलं आहे. परंतु परमेश्वरानं ते गाढवाचं शिंगरूर हे का सोडायला लावलं, ते का त्यांनी घेतलं, त्याच्यावर तो का बसून आला, ते देखील रहस्य आहे. आणि या सर्व गोष्टीचा उलगडा आज पवित्र आत्मा तुम्हाला करणार आहे. येशू ख्रिस्ताला आपण पाहतो, येशू ख्रिस्ताला सांगितलं का जा, त्याच्या 2 शिष्यांना त्यांनी सांगितलं तर तुम्ही त्या समोरच्या गावामध्ये जा आणि माझ्यासाठी त्या ठिकाणी जे गाढव आणि गाढवीचं शिंगरूर बांधून ठेवलेलं आहे ते घेऊन या. येशू ख्रिस्तानं ते गाढव का मागितलं? त्याला काय घोडा मिळू शकत नव्हता का? त्याला काय हत्ती मिळू शकत नव्हता का? त्याला काय उंट मिळू शकत नव्हता काय? मग राजा म्हणून जर त्याला स्वतःला प्रस्थापित करायचं होतं तर मग त्यांनी गाढव का निवडलं? गाढवाचं शिंगरूर का निवडलं? ज्याच्यावर अद्याप कोणी बसलेलं नाही असं ते शिंगरूर त्यांनी का निवडलं? तर ते देखील समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आजच्या दिवसाला आम्ही सावळ्याचा रविवार म्हणतो. बरेच लोक याला शाउटिंग संडे म्हणजे घोषणांचा रविवार म्हणतात. बरेच लोक याला विक्टोरी संडे म्हणजे विजयाचा रविवार म्हणतात. काही लोक याला पाम संडे म्हणजे सावळ्याचा रविवार म्हणतात. बरेच लोक बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आजचा सण साजरा करतात, परंतु तो साजराच करतात कारण त्या दिवसाला अनन्यसाधारण महत्व आहे. पहिल्या शतकामध्ये ज्यावेळेस येशू ख्रिस्त याचं स्वर्गरोहण झालं त्यावेळेस येशू ख्रिस्ताचे जे शिष्य होते त्यावेळेस जी परिस्थिती होती, त्यावेळेस ख्रिस्ती लोकांना प्रामुख्याने छळ केला जात होता. रोमन साम्राज्याचं वर्चस्व त्या ठिकाणी होतं आणि त्यावेळेस जो कोणी ख्रिस्ती असेल त्याचा छळ करत होता. तरी देखील येशू ख्रिस्ताची ज्या ठिकाणी मिरवणूक निघाली होती त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताचे शिष्य त्या ठिकाणी ते सावळ्याचा रविवार म्हणजे आजचा दिवस ते साजरा करत होते. परंतु याचं कुठेही विधान आपल्याला पाहायला मिळत नाही. कोणी याचं आतापर्यंत आपल्याला प्रत्यय आलेला आहे. परंतु इसवी सन 32 ते 35 या पहिल्या मंडळीमध्ये काही लोक हा सावळ्याचा रविवार म्हणून त्या ठिकाणी पाळत होते, म्हणजे येशू ख्रिस्ताचे शिष्य त्याचे अनुयायी. परंतु ख्रिस्ती या व्यक्तीला त्या ठिकाणी खूप छळ होत होता, त्यांना मारहाण होत होती, म्हणून उघडपणे हा सण कोणीही पाळत नव्हतं. नंतर आपण पाहतो इसवी सन 155 ते 220 मध्ये टेरटॅलियस याच्या या तारण या पुस्तकामध्ये लिखित या दस्तावेजामध्ये आपल्याला सावळ्याचा रविवार याचा प्रत्यय आपल्याला पाहायला मिळतो किंवा त्याचं ठिकाण आपल्याला पाहायला मिळतं. 3ऱ्या शतकामध्ये रोमन सम्राट कॉन्स्टंटाईन हा जो रोमन सम्राट होता याचं परिवर्तन झालं आणि त्यांनी ख्रिस्ताचा स्वीकार केला. त्यांनी ख्रिस्त धर्म स्वीकारला आणि खऱ्या अर्थानं ख्रिस्ती धर्माचा प्रसार आणि प्रचार या 3ऱ्या शतकात झाला. कारण जो राजा होता त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला, त्याला ख्रिस्ताचा दृष्टांत झाला आणि मग त्यावेळेस आपण पाहतो 3ऱ्या ते 5व्या शतकापर्यंत ख्रिस्ताचा प्रसार झाला आणि त्या शतकाला सुवार्ता प्रसाराचे शतक असे म्हणून ओळखले जाते. आपण पाहतो की 3ऱ्या शतकामध्ये निकेची परिषद झाली. त्यावेळेस जे ईश्वर लोक होते, शास्त्राचे अभ्यासक जे लोक होते, जे मोठमोठे अभ्यासक लोक होते, धर्मपुढारी होते, ते सर्व एकत्र आले आणि त्यांनी सर्व गोष्टीमध्ये विचार विनिमय केला. त्याला निकेचे धर्मपरिषद म्हणते. खूप मोठी धर्मपरिषद बनली आणि त्यामध्ये मग आम्ही कुठले सण कसे पाळावे, कुठला सण संपुष्टात आलेला आहे आणि आता कुठला सण आम्ही पाळला पाहिजे, उत्तम शुक्रवार, सावळ्याचा रविवार, ख्रिस्त जन्मोत्सव, राखेचा बुधवार, 40 दिवसाचे उपवास, या सर्व गोष्टीवर सारासार विचार करून या सर्व सावळ्याचा रविवार त्या दिवसापासून उघडपणे पाळावा
दिवशी रंगबिरंगी सर्व फुगे, रंगबिरंगी कपडे असे हे युरोप लोकांचे लोक त्या ठिकाणी त्यांचा स्वातंत्र्य दिन जसा आम्ही साजरा करतो त्या पद्धतीने तो साजरा करू लागतो. आणि आमच्या भारतामध्ये देखील याच कालखंडामध्ये आम्ही झावळ्याचा रविवार साजरा करू लागतो. हा झावळ्याचा रविवार मागचा इतिहास होता, परंतु याचा आध्यात्मिक अर्थ मी तुम्हाला सांगितला. आजचा हा कोकऱ्याचा दिवस आहे. आमचा जो कोकरा आहे, जो येशू ख्रिस्त आज तो त्या यरूशलेममध्ये स्वतः वधस्तंभावर खेळण्यासाठी त्या ठिकाणी तो प्रकट झालेला आहे. प्रत्येकाने वल्हांडणाचा कोकरा आपल्या घरी न्यायचा आणि 14व्या दिवशी तो वधायचा आणि मग त्याचं भोजन, वल्हांडणाचं भोजन प्रत्येकाने घाईघाई करायचं. निर्गमनाच्या 12व्या अध्यायामध्ये त्याचं प्रकटीकरण केलं, त्याचं लिखाण त्या ठिकाणी केलेलं आहे. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही जे पाहतो मार्क शुभवर्तमानामध्ये देखील या संदर्भामध्ये आम्हाला आढळतं. येशू ख्रिस्त हा त्या यरूशलेममध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि मग येशू ख्रिस्तानं त्या वधस्तंभावर जाण्या अगोदर त्या यरूशलेममध्ये केलेला प्रवेश, त्या प्रवेशा संदर्भामध्ये या ठिकाणी लिखाण केलेलं आहे. आणि ते लिखाण जर आम्ही पाहिलं तर त्यामध्ये आम्हाला काही बारकावे, परमेश्वराचा काय दृष्टांत आहे तो आम्हाला दिसतो. आपल्या सर्वांना माहिती आहे की येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना सांगितलं, समोरच्या गावामध्ये जा, तिथं तुम्हाला एक गाढव आणि गाढवाचं शिंगरू बांधलेलं असेल, ते तुम्ही सोडून आणा. जर कोणी तुम्हाला विचारलं तर प्रभूला याची गरज आहे असं सांगा. आणि मग येशू ख्रिस्ताने ते घेऊन येतात आणि येशू ख्रिस्त त्या गाढवावर बसून त्या यरूशलेममध्ये प्रवेश करतो. येशू ख्रिस्त हा शांतीचा देव आहे. यशायाचा 9वा अध्याय आणि 7व्या वचनामध्ये आम्ही पाहिलं की दाविदाचं कायमचं राजस्थान हे तो स्थापणार आहे आणि त्यानंतर तो राजा म्हणून तो प्रस्थापित होणार आहे. तो कुठल्या घोड्यावर नाही, कुठल्या उंटावर नाही, कुठल्या हत्तीवर नाही, तर त्या गाढवावर बसून तो येणार आहे. गाढव हे आमचं पाळीव प्राणी आहे आणि गाढव हे जे प्राणी आहे तो शांततेचं प्रतीक आहे. गाढवावर बसून ज्या वेळेस एखादा राजा त्याचा राज्याभिषेक होत असेल तर त्यावेळेस तो शांती प्रस्थापित करणार आहे, तो कुठलं युद्ध करणार नाही असं त्याचं दर्शक होतं. आपल्याला जर आम्ही जर जुन्या काळात उत्पत्ती याचा पहिले राजा याचा पहिला अध्याय आणि 33 आणि 39 वचन जर वाचलं तर दावीद आपल्या मुलाला शमूएलला राजा करण्यासाठी तो सांगतो की माझा खेचर म्हणजे अर्धा गाढव आणि अर्धा घोडा त्याचं मिश्रण असं खेचर, त्याच्यावर बसून माझ्या मुलाची मिरवणूक काढा. म्हणजे ज्याला राज्याभिषेक करायचा असतो त्याला त्या गाढवावर बसून त्याची मिरवणूक काढली जाते. आणि तो शांतीचा देव आहे म्हणून त्याची त्या गाढवावर बसून मिरवणूक काढण्यासाठी येशू ख्रिस्ताच्या जन्मा अगोदर या जगाच्या संदेशाने त्या ठिकाणी लिहून ठेवलेला आहे. तो गाढवीवर गाढवाच्या शिखरावर बसून येणार आहे. आणि त्यावेळेस जे खजूराची डाळ जी आहे, हे जे खजूराची डाळ जी आहे ती समृद्धीचं प्रतीक आहे. खजूर जे आहे समृद्धीचं प्रतीक आहे. खजुरीचं झाड जे आहे हे वाळवंटात असतं, परंतु ते 9 फुटापर्यंत ते खाली जातं. विदाऊट पाण्याचं कुठलाही पाणी त्या ठिकाणी नसताना देखील या झाडाची वाढ होते आणि ते हिरवंगार असतं. जसं आमचं जीवन परमेश्वराने केलेलं आहे. आज परमेश्वराने आम्हाला समृद्ध केलेलं आहे. आम्ही त्याच्या नावामध्ये त्याच्यावर विश्वास ठेवल्याने आम्ही समृद्ध झालेलो आहोत. किती जरी वादळ आलं त्या वाळवंटात तरी देखील हे झाड पडत नाही. इतर झाडं पडतील परंतु या झाड फक्त वागतं परंतु पडत नाही. म्हणून ते लीन आणि नम्र आणि समृद्धीचं हे प्रतीक आहे. आणि म्हणून आज आम्ही आमच्या हातात त्या डाळ्या घेतलेल्या आहेत आणि त्या डाळ्या त्या दिवशी देखील लोक येशू ख्रिस्ताच्या पुढं आपल्या अंगातील कपडे त्या ठिकाणी टाकत होते. आम्हाला प्रामुख्याने त्या दिवशीची घटना घडलेली आहे त्याच्याकडे आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. येशू ख्रिस्तानं सांगितलं तुम्ही त्या समोरच्या गावामध्ये जा आणि त्या गावामध्ये जाऊन ते गाढव आणि त्या ठिकाणी त्याची जे शिंगरू आहे ते तुम्ही सोडवून आणा. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं या मागचा परमेश्वराचा हेतू काय होता. कारण येशू ख्रिस्ताला जे सांगितलं, जे भविष्यवाद्यांनी सांगितलं, परमेश्वराच्या द्वारे जे सांगण्यात आलं त्याची पूर्तता येशू ख्रिस्ताने केलेली आहे. आणि मग परमेश्वराचं या मागचं नियोजन काय होतं आम्ही जर बघितलं तर त्या यरूशलेममध्ये
ध्यानात होणं अत्यंत गरजेचं आहे. परमेश्वराने सांगितलं तर त्या गाढवाचं शिंगरू तुम्ही घेऊन या. योग याचा 11वा अध्याय वचन 11 आणि 12 हे जर आम्ही वाचलं तर मनुष्याला गाढवाचं स्थान त्या ठिकाणी परमेश्वराने दिलेलं आहे. आम्ही जर त्या ठिकाणी वाचलं तर आमचं जीवन हे गाढवाप्रमाणे आहे. त्याच्या जीवनक्रमाप्रमाणे आमचं जीवन आहे. आमचं जीवन एक नम्र लीन आणि ज्याला कुठल्याही प्रकारचं साधारण महत्व नाही. गाढव जो आहे त्याला कुठल्याही प्रकारे उच्च स्थान नाही. आणि परमेश्वराने जर आम्हाला त्या प्रतिरूपाचं बनवलेलं आहे. आमचं जीवन तसं आहे. आमच्या काही कुठल्याही प्रकारचं वैशिष्ट्य असं आमच्या काही नाही. आमच्या काही असं आम्ही स्वतःच्या बाहुबलावर असं कुठलंही काम करू शकत नाही. हे गाढव जे आहे या गाढवावर जे काही ओझं लादण्यात आलं तो तेवढं ओझं वाहून घ्यायचं काम करत असतो. पापाचं ओझं आमच्या जीवनामध्ये त्या आदामाच्या द्वारे लादण्यात आलं. आणि म्हणून येशू ख्रिस्तानं सांगितलं का त्या गाढवावर त्या रस्त्यावर जा आणि त्या रस्त्याच्या चौकावर त्या ठिकाणी ते गाढव तुम्हाला बांधलेलं आढळेल. शुभवर्तमान याचा 11वा अध्याय वचन 4 जर आम्ही वाचलं तर आमच्या लक्षात येईल येशू ख्रिस्तानं सांगितलं त्या गावामध्ये जा. त्या गावाच्या रस्त्यावर म्हणजे चौकावर. चौक ज्याला कशाला म्हणत माहिती ना. चौकामध्ये आम्ही आमचे मुलं वगैरे असतात. चौकामध्ये गप्पा चाललेल्या असतात. बाकीचे जे लोक असतात उन्हाळ लोक किंवा काही खोडसर लोक जे आहेत ते चौकात बसतात. मुलं देखील चौकात बसतात नाही का. स्तोत्र 18 याचा 18वा अध्याय 4 आणि 5 वचन जर आम्ही वाचलं तर आमच्या लक्षात येईल की त्या ठिकाणी परमेश्वराने सांगितलेलं आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन त्या चौकात जाऊन त्या रस्त्यावर तुम्हाला एक गाढव आणि त्याला शिंगरू बांधलेलं दिसेल. इर्मायाचा 9वा अध्याय वचन 21. इर्माया 9:21. त्यामध्ये असं लिहिलं आहे कारण रस्त्यातले मुले व चौकातील तरुण नष्ट करण्यास मृत्यू आपल्या खिडक्यातून आत शिरला आहे. चौक कसला आहे? मृत्यूचं स्थान आहे. ज्या ठिकाणी चौकातले मुलं रस्त्यातील मुलं त्या चौकामध्ये येऊन बसत असतात आणि त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की त्या चौकात त्या दाराजवळ जे शिंगरू बांधलेलं आहे, जे गाढव बांधलेलं आहे ते सोडवणार. आणि मग आपल्याला पाहिला मिळतं तर ते दाराशी बांधलेलं गाढव आहे. ज्या दाराच्या आत ते नाही परंतु त्या दाराच्या द्वाराशी म्हणजे दाराजवळ बांधलेलं ते गाढव आहे. स्तोत्र. आणि येशू ख्रिस्त योहान शुभवर्तमानामध्ये म्हणतो की मी काय आहे? द्वार आहे. द्वार. देवाच्या जवळच येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो की मी द्वार आहे. जो कोणी द्वारातून आत जाईल तो माझ्याकडे येऊन माझ्या भेटवाड्यात त्याचा प्रवेश होईल. मीच द्वार आहे. माझ्या द्वारे आल्याशिवाय कोणालाही स्वर्गाच्या राज्यात प्रवेश मिळणार नाही. आणि त्या द्वाराची त्या दाराजवळ त्या चौकामध्ये जिथं मृत्यू आहे, जिथं ज्या ठिकाणी डवाळकी आहे, ज्या ठिकाणी नाश आहे, त्या नाशाच्या ठिकाणी ते गाढव आणि त्या गाढवाचं शिंगरू बांधलेलं आहे. येशू ख्रिस्ताला असंही उपलब्ध झालं असतं परंतु त्यांनी सांगितलं आहे मार्क शुभवर्तमानामध्ये त्या द्वाराशी त्या रस्त्यावर त्या ठिकाणी ते गाढव आणि ते शिंगरू बांधलेलं आहे. बांधलेलं आहे म्हणजे काय? ते बंधनात आहे. त्या ठिकाणी ते दुष्टाईच्या बंधनामध्ये ते गाढव आणि त्याचं शिंगरू आहे. यशायाचा 5वा अध्याय आणि 18वं वचन. दुष्टतेच्या दोरांनी ते बांधलेलं आहे. आम्ही आजही दुष्टतेच्या दोरांनी बांधलेलो आहोत. आपण कशाने बांधलेलो आहोत? योग याचा 36वा अध्याय वचन 8. बेड्याने आम्ही जखडलेलो आहोत. त्या ठिकाणी लिहिलेलं आहे बेड्याने आम्ही जखडलेलो आहोत. आम्ही पापाच्या बेड्याने जखडलेलो आहोत. आणि योहान शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि 32व्या वचनामध्ये येशू ख्रिस्त म्हणतो सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. आणि त्या बंधनातून मुक्त करण्यासाठी परमेश्वराला आज तुमची आणि माझी गरज आहे. त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं ते शिष्य जे आहे आज त्याचे शिष्य तुम्ही आणि मी आहोत. परमेश्वर आजही तुम्हाला ते सांगत आहे त्या
करण्यासाठी आज परमेश्वराचं तुमच्या जीवनाबद्दलचं जे महत्व होतं ते तुमचं या भूतलावर तुम्हाला जन्म देण्याचं जे परमेश्वराचं नियोजन होतं ते आज सफल झालेलं आहे. आमेन. तुम्ही आज या जगामध्ये परमेश्वराने तुम्हाला काय जन्म दिला याचं जर गुपित जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, कारण प्रत्येकाला परमेश्वराने या जगामध्ये जन्म दिला तो विशिष्ट कारणासाठी. केवळ आणि केवळ देवाचा गौरव तुमच्या द्वारे व्हावं हीच देवाची इच्छा आहे. नाहीतर या जगामध्ये अनेक लोक आहेत, परंतु परमेश्वराने तुम्हाला का निवडलं? त्या 2 शिष्यांना ही जबाबदारी का दिली? ही जबाबदारी परमेश्वराने तुमच्यावर माझ्यावर दिलेली आहे आणि आज ती जबाबदारी आम्ही पार पाडलेली आहे. आज त्या बंधनाचे लोक आहेत त्यांना त्या ख्रिस्ताची सुवार्थ आम्ही सांगितलेली आहे. जे मरणाच्या दारीमध्ये आहे, ज्यांचं तारण होणार नाही, अशा लोकांना आम्ही सांगितलेलं आहे. आम्ही म्हणतो होसाना होसाना. त्यावेळेस देखील ते लोक ते बोलत होते, होसाना, आम्हाला सुटका करा, आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवा. आमचा जो राजा आहे, जो दावीदाच्या वंशातून येणारा आहे, आमचा जो मसीहा आहे, त्यांनी आम्हाला वाचवावं. आणि ती जबाबदारी परमेश्वराने तुमच्यावर माझ्यावर टाकलेली आहे. त्या बंधनाचे लोक आलेले आहेत त्यांना सोडवण्याची जबाबदारी परमेश्वराने तुमच्यावर माझ्यावर टाकलेली आहे. ज्या बंधनातून ज्यावेळेस आम्ही मुक्त होतो त्या ठिकाणी ते गारव आणि त्या ठिकाणचं जे शिवरू आहे त्या लोकांनी मुक्त करून येशू ख्रिस्ताकडे आणलं. काय झालं? काय केलं येशू ख्रिस्तानं? त्या लोकांनी काय केलं? काय केलं? त्याच्यावर आपल्या अंगातले काय टाकले? कपडे टाकले. आपल्याकडे जे काही कपडे होते, जे काही वस्त्र होते त्या गाढवावर टाकले. म्हणजे त्याला तारणाचे वस्त्र परिधान करण्यात आले. आज ख्रिस्त देखील आम्हाला तारणाचे वस्त्र देत आहे. जोपर्यंत आम्ही ते वस्त्र परिधान करणार नाही, तोपर्यंत आम्ही ख्रिस्ताच्या लायकीचे होणार नाही, तोपर्यंत ख्रिस्त आमच्यावर स्वार होणार नाही, जोपर्यंत आम्ही तारण आमचं होणार नाही, जोपर्यंत तारणाचे वस्त्र आम्ही परिधान करणार नाही, तोपर्यंत ख्रिस्त त्या गाढवावर बसणार नाही, त्या शिखरावर बसणार नाही, त्या शिखरावर प्रस्थापित होणार नाही. आणि म्हणून ते तारणाचे वस्त्र जे आहे ते वस्त्र परिधान करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ज्या वेळेस ते तारणाचे वस्त्र आम्ही परिधान करू त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये आमच्यावर येशू ख्रिस्त हा आरूढ होणार आहे. आणि ज्यावेळेस येशू ख्रिस्त आमच्यावर आरूढ होतो त्यावेळेस त्या यरूशलेममध्ये त्यांनी ज्यावेळेस प्रवेश केला त्यावेळेस लोकांनी आपले कपडे हे झावल्या त्याच्या समोर टाकल्या आणि लोकांनी त्या गाढवाला देखील त्या ख्रिस्ताला त्यावेळेस जो मान सन्मान देत होते तोच मान सन्मान त्या गाढवाला देखील मिळाला. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, या जगामध्ये जर आम्हाला मान सन्मान पाहिजे असेल, या जगामध्ये जर आम्हाला कुठल्याही प्रकारचं इतरांपेक्षा जे चांगलं ते आम्हाला जर पाहिजे असेल तर त्या ख्रिस्तासाठी ख्रिस्ताचं ते गाढव होण्याची आमची पात्रता देखील दाखवली पाहिजे. ज्यावेळेस आम्ही त्या दुष्टाईमधून बंधनातून मुक्त होतो त्यावेळेस तारणाचे वस्त्र आम्हाला घातले जातात आणि तारणाचे वस्त्र परिधान केल्यानंतर ख्रिस्त आमच्यावर आरूढ होतो. आणि ज्यावेळेस ख्रिस्त आमच्यावर आरूढ होतो त्यावेळेस आमचा देखील उदो होतो. आमचा देखील लोक आमचा देखील त्या ठिकाणी गौरव करतात आणि ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये असतो, ख्रिस्त आम्हामध्ये आणि आम्ही ख्रिस्तामध्ये असतो. आणि निश्चित अर्थानं त्यावेळेस आमचं तारण झालेलं असतं. ज्यावेळेस परमेश्वराने त्या लोकांचं तारण त्याचा तारण करता त्या यरूशलेममध्ये प्रवेश केला. होसाना होसाना म्हणून लोक बोलत होते, आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवा. त्या लोकांना वाटत होतं का आमचा राजा हा मसीहा या रोमन साम्राज्यासाठी आता लढा करणार आहे, आम्हाला वाचवणार आहे. म्हणून लोक त्याच्या पाठीमागे चालले होते. अनेक लोक त्या ठिकाणी होते, परंतु खरा लोकांचा भ्रम त्या ठिकाणी झाला. लोकांना असं वाटलं की या रोमन साम्राज्याच्या दास्यातून आम्हाला तो वाचवेल. आणि हा राजा स्वतःला राजा म्हणून तो त्या ठिकाणी त्या शिखरावर बसला. आणि त्या शिखरावर बसलेला असताना येशू ख्रिस्त पुढे होता आणि अनेक हजारो लोक त्याच्या पाठीमागे होते. आणि हे लोक त्याचा जयजयकार करत होते. येशू ख्रिस्त पुढे चालला आणि ज्या ठिकाणी येशू ख्रिस्ताला जायचं होतं म्हणजे त्या दरबारामध्ये त्याला जायचं होतं, ज्या ठिकाणी त्याला जाऊन राज्य प्रस्थापित करायचं होतं त्या ठिकाणी येशू ख्रिस्त न वळता येशू ख्रिस्त हा मंदिराकडे वळला आणि खऱ्या अर्थाने लोकांचा भ्रम झाला. सर्व लोक त्याचा जयघोष करत होते, लहान लेकरे ओरडत होते. अशी परिस्थिती निर्माण झाली की योद्धाने परीक्षा आले त्याला म्हटले, येशूला त्यांनी सांगितलं की या लोकांना गप कर, जर तू यांना गप कर, हे लोक काय करतात यांना समजत नाही.
स्वर्गीय राज्य तो प्रस्थापित करण्यासाठी या जगामध्ये आला होता. आणि आपण पाहतो येशू ख्रिस्त त्या गाढवावर बसून त्या यरूशलेममध्ये प्रवेश करत आहे आणि सर्व लोक येशू ख्रिस्ताच्या नावानं जय घोष करताना आपल्याला दिसत आहे. सर्व लोक जय घोष करत आहे. येशू ख्रिस्त हा तारणारा आहे. हे तारणाऱ्या आमचा बचाव कर, आम्हाला तू वाचव, अशी सर्वजण त्या ठिकाणी आवडी मानत आहे. आणि एक महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी घडली आहे. काही ठिकाणी लिहिलेलं आहे फक्त गाढवाला सोडून आणलं, काही ठिकाणी लिहिलेलं आहे गाढव आणि त्याचं शिंगरू. ज्यावेळेस परमेश्वर तुमची निवड करतो, ज्यावेळेस तो तुम्हाला बंधनातून मुक्त करतो, तो त्यावेळेस तुम्हाला एकट्याला मुक्त करत नाही, तुमच्याबरोबर तुमचा परिवार देखील त्याचा देखील उद्धार होतो. त्या गाढवाच्या शिखराची येशू ख्रिस्ताला गरज होती, पण त्या गाढवीला देखील सोडवण्यात आलं. आमच्या जीवनामध्ये ज्या वेळेस परमेश्वर आम्हाला निवड करतो, त्या वेळेस आमच्या जीवनाच्या द्वारे आमच्या घरातील जे बंधू असतील, आमची आई असे, आमचा भाऊ असे, आमचा परिवार असे, त्यांचा देखील उद्धार होतो. कारण परमेश्वर आमच्याकडून ज्याप्रमाणे तो आमच्याकडून अपेक्षित करतो, मी व माझ्या घराने तर परमेश्वराची सेवा करेल. आमच्या द्वारे आमच्या पत्नीचं तारण होणं परमेश्वर अपेक्षित करतो. परमेश्वर एका व्यक्तीची निवड करतो आणि त्याच्याद्वारे त्या कुटुंबाला तो तारण अपेक्षित करतो. ज्यावेळेस त्या भूत असताना परमेश्वराने बरं केलं आणि तो म्हटला की तुझ्या मागे येतो, परमेश्वराने त्याला सांगितलं माझ्या मागे नको येऊ, तुझ्या स्वर्गीयाकडे जा आणि त्यांना तू जाऊन सांग. कधी कधी परमेश्वर तुमची आणि माझी निवड करतो. का करतो? तर खरी गरज तुमच्या कुटुंबामध्ये आहे. कारण मी पहिला कसा होतो, मी दारुडा होतो, मी जुगार खेळणारा होतो, मी पाप करणारा होतो, मी बेविचारी होतो, माझ्या काही पूर्ण पाप भरलेलं होतं. जेव्हा परमेश्वराचा साक्षात्कार मला होतो, जेव्हा परमेश्वर माझ्या बंधनातून मला सोडवतो, त्यावेळेस माझ्या ज्यावेळेस तारण होतं. आणि ही गोष्ट ज्यावेळेस माझ्या घरच्या लोकांना सांगतो, त्यावेळेस त्यांचा जास्त विश्वास होतो. कारण त्यांना माहीत असतं का हा पूर्वी कसा होता. इतर लोकांना जर मी सांगितलं तर त्यांना त्याच्यावर महत्व नाही पडणार, परंतु मी जर माझ्या लोकांना सांगितलं की मी पूर्वी कसा होतो, आता परमेश्वराने मला त्या बंधनातून मुक्त केलेलं आहे, परमेश्वराने माझ्या आत्म्यामध्ये असणारे सर्व दुरात्मे काढलेले आहे. आणि म्हणून जर परमेश्वर आमचं तारण करतो तर सर्वप्रथम आमच्या कुटुंबाचं त्याच्याद्वारे तो तारण करतो. या ठिकाणी त्या शिखराच्या द्वारे त्या गाडीला देखील सोडवण्यात आलं. परमेश्वर आमच्याद्वारे आमच्या कुटुंबाचं तारण करतो आणि त्याला आमची हीच अपेक्षा असते, मी व माझं घरानं तर परमेश्वराची सेवा करणं. आणि परमेश्वराच्या मागे अनेक लोक चालत होते आणि 4 प्रकारचे लोक परमेश्वराच्या पाठीमागे चालत होते. पहिले जे लोक होते जे येशूला पूर्णपणे न ओळखणारे लोक होते. आपण पाहतो जे लोक घोषणा करत होते तेच लोक उत्तम शुक्रवारच्या दिवशी येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर केला, वधस्तंभावर केला, त्याला त्या वधस्तंभावर करून त्याचा जीव घ्या अशी त्या ठिकाणी आवाज देणारे लोक होते. आणि ते लोक जे होते येशू ख्रिस्ताला पूर्णपणे न ओळखणारे लोक. आज आमच्या विनोदिकेमध्ये सर्व आम्ही येशू ख्रिस्ताला ओळखणारे लोक होते, परंतु काही लोक जे होते त्यांना माहित नव्हतं हे काय करत आहे, काय बोलत आहे, आणि ते येशू ख्रिस्ताला ओळखत नव्हते. त्या गर्दीमध्ये देखील येशू ख्रिस्ताला न ओळखणारे लोक त्या ठिकाणी होते. काही लोक जे आहेत आजही त्यांची मत्तई शुभवर्तमान याचा 15वा अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे किंवा यशाया याचा 29 अध्याय 13व्या वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे जे लोक ओठाने माझा सन्मान करणार परंतु अंतःकरण त्याच्या माणसांचे माझ्यापासून दूर आहे, त्या पद्धतीचे काही लोक होते. त्या ठिकाणी तर ते फक्त जय जयकार करत होते, फक्त काय बोलत त्यांना माहित नाही, त्यांचा अंतःकरण देवापासून दूर होतं आणि ते लोक येशूला ओळखत पूर्णपणे येशूला ओळखत नव्हते. त्या ठिकाणी दुसरे जे लोक होते, काही लोक होते दुसऱ्या प्रकारचे लोक होते, ते होते हा कोण आहे म्हणून विचारणारे लोक आहे. सर्व लोक चाललेले आहे म्हणून काही लोक देखील त्याच्या पाठीमागे चालले होते. लोकांना कुतूहल होतं हा कोण आहे. आणि आपण जर पाहतो मत्तई शुभवर्तमानामध्ये या संदर्भात सांगितलेलं आहे. मार्क शुभवर्तमान याचा
बरेचसे लोक आपल्याला पाहायला मिळतात. येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना म्हणतो की मला लोक काय ओळखतात. कोणी त्याला सांगितलं तू एलिया आहेस, तू बाप्तिस्मा करणारा योहान आहेस, तू इर्मिया आहेस. अनेक वेगवेगळे नाव येशू ख्रिस्ताला त्यांनी दिले. परंतु येशू ख्रिस्ताने सांगितलं तुम्ही मला काय म्हणून ओळखता. आणि त्यावेळेस पेत्राने सांगितलं की तू जिवंत देवाचा पुत्र येशू ख्रिस्त आहे. आणि त्यावेळेस येशू ख्रिस्त म्हणतो पेत्रा हे तू नाही बोलला तर माझ्या देवाने तुझ्या मुखात हे शब्द टाकले आहे. जोपर्यंत आम्ही ख्रिस्ताला ओळखत नाही, जोपर्यंत पवित्र आत्मा आमच्या अंतःकरणात कार्य करत नाही, तोपर्यंत येशू ख्रिस्त कोण आहे हे आम्ही पूर्णपणे ओळखू शकत नाही. माझे प्रिय बंधू आणि भगिनींनो, परमेश्वराने तुमच्यावर कृपा केलेली आहे. या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्येकावर परमेश्वराने कृपा केलेली आहे. कारण प्रत्येक जीवेने आज हे कबूल केलेलं आहे की येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे. तो होसन्ना होसन्ना आम्ही आपला गुजर केलेला आहे. परमेश्वर आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवा, कारण तो तारणारा देव आहे. हे आज आम्ही प्रत्येकाने कबूल केलेलं आहे. आज प्रत्येकाचं तारण झालेलं आहे. बायबल सांगतं जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो, येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे, हे जो कोणी आपल्या मुखाने कबूल करतो तो सार्वकालिक जीवनात घेतला जाईल. आज आनंद करण्याचा दिवस आहे, कारण आपण सर्वजण सार्वकालिक जीवनाचे खिळा जातो. तुम्हाला वाटतं मी सकाळी सर्वांना फोन केले की तुम्ही या, सकाळी 7 वाजता या. काही लोकांना बरं पण वाटलं नसेल, काय साहेब आम्हाला बोलवतात. परंतु माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज तुमच्या मुखाच्या वाटे तुम्ही या संपूर्ण नाशिक शहरामध्ये जो जयघोष केलेला आहे, त्या अर्थी परमेश्वराने आज सार्वकालिक जीवनाचे द्वार तुमच्यासाठी खोललेलं आहे. तो म्हणतो मी त्या ठिकाणी जागा निर्माण करतो, तुमच्यासाठी जागा तयार करतो. त्या जागेचे भागीदार तुम्ही झालेले आहात. आणि रविवारी देखील आम्हाला तोच जयघोष करायचा आहे. येशू ख्रिस्त उठला आहे, तो जिवंत झालेला आहे, तोच आम्हाला जयघोष करायचा आहे. हे फक्त साधं बोलणं नाही, हे साधं घोषणा करणं नाही. तुमच्या आयुष्यात तुम्ही 2 तास दिलेला आहे, त्या 2 तासानं तुमचं पूर्ण जीवन परमेश्वराने सार्थक केलेलं आहे. त्या स्वर्गाच्या राज्यात तुम्हाला भागीदार केलेला आहे. कारण बायबल आम्हाला त्याचा प्रत्यय देतं. जो पण येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, येशूला आपल्या मुखाने कबूल करतो, येशू ख्रिस्त त्याचं तारण करतो. आज तुमचं आणि माझं प्रत्येकाचं तारण झालेलं आहे. आणि इतरांचंही तारण व्हावं, इतरांनाही त्या बंधनातून मुक्त करावं, अशी परमेश्वराने आज प्रत्येकाला संधी उपलब्ध करून दिली. आणि ती भूमिका आज प्रत्येकाने व्यवस्थितरित्या पार पाडलेली आहे. तिसरा जो लोक समुदाय होता, त्या ठिकाणी प्रभू येशू बद्दल सांगणारे लोक होते. त्या ठिकाणी मत्तई 21:18 मध्ये ते लोक म्हणजे हा कोण आहे, तर त्या ठिकाणी जे लोक होते त्यांनी सांगितलं हा गलिलातील नासरेतून म्हणून आलेला देवाचा येशू हा संदेष्ट आहे. आज तुम्ही जी भूमिका निभावली त्या ठिकाणी तेच लोक त्या ठिकाणी होते. त्यांनी प्रत्येकाने सांगितलं हा देवाचा पुत्र आहे, हा नासरेतचा येशू आहे, हा आमचा तारणारा आहे. आणि त्या ठिकाणी देखील त्या पद्धतीचे लोक त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि बरोबर त्या ठिकाणी सांगण्याची परमेश्वरांनी त्या लोकांना निवड करून दिली. तर हे आमच्या जीवनामध्ये एखादी जर ऑफर आली तर आम्ही किती लवकर तिथं सांगतो ना. काही जर ऑफर आली एक फ्री, काही तरी आम्हाला छोटी मोठी जरी ऑफर मिळाली, विशेषतः बाहेरमध्ये कुठलं तरी काहीतरी 1 किलो साखरवर 1 किलो साखर फ्री, ही जर आपल्याला ऑफर ऐकली तर मिनिटाची उत्सवता ठेवता आपण सगळ्यांना सांगून टाकतो. परंतु आज परमेश्वराने तीच ऑफर तुम्हाला दिली. आज आम्हाला जो तारणावर मिळालेला आहे, आमचं जे तारण झालेलं आहे, तेच तारण आज आम्हाला इतरांना सांगायचं आहे. आणि तेच तारण लोकांचं देखील व्हावं. कारण बायबल सांगतं ज्या वेळेस एखाद्याचा आत्मा वाचवला जातो, ज्या वेळेस एखाद्याचं तारण होतं, ज्या वेळेस एखादा येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, तो स्वर्गात त्याच्या नावाने देव आनंद करतात. आमेन. ते काम आज तुम्ही आम्ही केलेलं आहे. आणि बरोबर परमेश्वराने ती संधी तुम्हाला उपलब्ध करून दिली आहे. दिली आहे असं म्हणतात तर ज्यांना स्वार्थ मिळालेला आहे त्यांनी स्वार्थी होणं अत्यंत गरजेचं आहे. तोपर्यंत संपूर्ण जगाला येशूची ओळख होणार नाही. आज तुम्हाला स्वार्थ समजलेली आहे. आज तुम्ही मोठ्या निविड अंतःकरणाने लोकांना ती स्वार्थ सांगितलेली आहे. आज तुमच्यामध्ये परमेश्वराने तुमच्या काही आपल्याला उपलब्ध स्वार्थाचं जे बीज आहे ते परमेश्वराने इतरांच्या अंतःकरणात पेरण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहित केलेलं आहे. आणि आज तुम्ही ते पेरलेलं आहे. आणि खरोखर हीच ज्योत, स्वार्थाची ज्योत परमेश्वराने तुमच्यावर अपेक्षित करतो की तुम्ही ती सतत ठेवत ठेवावी.
ख्रिस्ताला विरोध करणारे लोक आजही आमच्यामध्ये ते लोक उपस्थित आहेत. ते जे यहुदी आणि परुषी लोक होते ते त्यांनी येशू ख्रिस्ताला विरोध केला. त्यांनी सांगितलं अरे गप राहा, या लोकांना गप कर, या लेकरांना गप कर, ते काय करते त्यांना समजत नाही. आणि मग येशू ख्रिस्ताने सांगितलं ते जर गप झाले तर काय होईल, धोंडे ओढतील. आज देखील परमेश्वर आमच्याकडून तुमच्याकडून ती अपेक्षा करत आहे. जे लोक येशूला विरोध करत आहे त्यांना आम्ही सडेतोड उत्तर द्यावं. जर तुम्ही आज आमचं तोंड बंद केलं तर जरी आमचं तोंड बंद झालं तर देवामध्ये एवढं सामर्थ्य आहे की धोंडे ओढतील. जे धोंडे ज्याला कुठल्याही प्रकारचा अर्थ नाही, जे नीच कामे आहे त्याचा कुठलाही उपयोग नाही, ते धोंडे जे परमेश्वराने तुम्हाला मला मुक्त केलेलं आहे, त्या बंधनातून मुक्त केलेलं आहे, ते सर्व ओढतील. आज तुम्ही जर कधी कुठल्या गावाला जात असताना, आम्ही प्रवास करत असताना कधी कधी मोठमोठ्या डोंगरावर आम्हाला परमेश्वराचे वचन लिहिलेले आढळतात ना, बाहेर निघत ना, कासाराला जा, कुठे जा, आपल्याला त्या ठिकाणी मोठमोठे देवाचे वचन लिहिलेले आढळतात. का तुम्ही गप्पे ते धोंडे ओढायला लागले, खऱ्या अर्थाने धोंडे ओढायला लागलेले. परमेश्वराची जबाबदारी तुमच्यावर माझ्यावर दिलेली आहे. तुम्हाला ते शिमरू आणि तुम्हाला ते गाढव सोडवण्याची जबाबदारी दिलेली आहे. त्यांना मुक्त करण्यास सांगितलेलं आहे. कारण परमेश्वराला आज सर्वांची गरज आहे. तो म्हणतो जिथे मी आहे तिथं माझ्या लोकांनी असावं. त्या सार्वकालिक जीवनामध्ये आम्ही प्रत्येकाने त्या ठिकाणी प्रवेश करावं ही येशूची इच्छा आहे. आणि त्या ठिकाणी जे यहुदी परुषी तिला विरोध करत होते ते देखील आजही आमच्यामध्ये उपस्थित आहे. या महाराष्ट्रामध्ये, या भारत देशामध्ये ख्रिस्ती लोकांचं जे भवितव्य आहे ते आता चांगलं राहिलेलं नाही. आज तुम्ही या मंदिरामध्ये येऊन शांततेने देवाचे आराधना करता, परंतु असे दिवस येणार आहे की मंदिरात घुसून लोक तुम्हाला मारतील, तुम्हाला विरोध करतील, देवाचं नाव घेतलं तरी तुमचा घरावर सोडा चालवतील. आणि ते दिवस येऊन ठेवलेले आहे. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, ख्रिस्ताचं नाव गाजवणं आता एवढं सोपं राहिलेलं नाही. परंतु प्रभू येशू ख्रिस्तानं सांगितलेलं आहे की देवा या जगाचा अंत कधी होईल, जोपर्यंत प्रत्येक गुडघा येशूच्या नावात टेकला जाणार नाही, शेवटापर्यंत येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगितली जाणार नाही, तोपर्यंत या जगाचा नाश होणार नाही. आणि ती सुवार्ता सर्व जगात असावी म्हणून परमेश्वराने तुम्हाला आणि मला निवडलेले आहे. तुम्हाला देखील परत मोकळं केलेलं आहे. तुमची काही निवड केलेली आहे. तुमच्या ठाई केलेले वस्त्र परिधान केलेलं आहे. परमेश्वर तुमच्याबरोबर प्रौढ झालेला आहे आणि त्या यरूशलेममध्ये तो तुम्हाला घेऊन जालेला आहे. तो मान सन्मान तो तुम्हाला देत आहे. परंतु असे काही दिवस येतील की तुमच्यावर अनेक संकट येऊन ठेवतील. त्यावेळेस देवाचं वचन सहजपणे तुम्हाला मिळणार नाही. वचनाचा दुष्काळ पडेल, तुमचा छळ होईल, तुम्हाला मारण्यात येईल, येशूच्या नावाने तुमचा छळ केला नाही. आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने तुमची परीक्षेचा तो घरी असेल. आणि खरोखर परमेश्वर त्यावेळेस तुमच्याद्वारे त्या ठिकाणी कार्य करणार आहे. पवित्र शास्त्रात सांगितलेलं आहे ते दिवस येतील, त्यावेळेस ते दिवस येण्या अगोदर परमेश्वराने आपल्याला वर घेतलं जावं, आमचं रॅप्चर व्हावं यासाठी प्रार्थना करा. कारण त्याच्या अगोदरचे देवामध्ये विश्वास आहे, जे कठीण 7 वर्ष येणार आहे, त्या 7 वर्षाच्या अगोदर तुमचं आमचं रॅप्चर होणार आहे. आणि त्या रॅप्चरसाठी त्या स्वर्गभवनासाठी आम्ही सिद्ध असावं, मंडळीने सिद्ध असावं, त्यासाठी आमचं परमेश्वराचं अनुग्रह आमच्यावर असावं. आणि म्हणून परमेश्वर आजही तुमच्याकडून माझ्याकडून अपेक्षा करतो. आज त्या 4 लोकांपैकी आम्ही कुठले लोक आहोत हा आत्मपरीक्षण करण्याचा वेळ आहे. आम्ही कुठल्या बंधनात आहोत. आज परमेश्वर संपूर्ण बंधनातून तुम्हाला आणि मला मुक्त करायला उत्सुक आहे. त्याच्या देवाच्या त्या देवदूताप्रमाणे किंवा देवाच्या त्या शिक्षाप्रमाणे आम्ही आज प्रत्येकाला बंधमुक्त करावं. ज्या 2025 वर्षापूर्वी ख्रिस्तानं आम्हाला त्या सैतानाच्या बंधनातून मुक्त केलं, त्या जगडातून मुक्त केलं, सैतानाच्या दास्यातून मुक्त केलं. आणि तो वल्लांड सण परमेश्वराने तुम्हाला आणि आम्हाला पाहण्यासाठी तो ख्रिस्त स्वतः आमचा त्या वधस्तंभावर कोकरा झाला. आणि त्या ठिकाणी त्यांनी त्याचं रक्त सांडून त्या ठिकाणी आम्हाला त्या स्वर्गीय राज्याचं त्यांनी वारीस केलेलं आहे. येशू ख्रिस्ताने आज त्या यरूशलेममध्ये प्रवेश केलेला आहे. त्या ठिकाणी स्वतः